विशेष ग्रामसभा आयोजित केली। त्यामध्ये आपण जे आरक्षण काढलं म्हणजे परत मी वाचून दाखवतो तुम्हाला। तर वार्ड 1 मध्ये अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरी सर्वसाधारण 1 जागा, 2 नंबर अनुसूचित जाती एससी महिलांसाठी राखीव, 3 नंबरची जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव, असा एकूण 3 जागा वार्ड 1 मध्ये। वार्ड 2 मध्ये अनुसूचित जमाती एसटी जागा सर्वसाधारण, त्यानंतर अनुसूचित जमाती एसटी जागा महिलांसाठी राखीव आणि त्यानंतर तिसरी जागा सर्वसाधारण ही जनरल। वार्ड 3 मध्ये अनुसूचित जमाती एसटी जागा महिलांसाठी राखीव, त्यानंतर दुसरी जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव, तिसरी जागा सर्वसाधारण। अशा प्रकारे आपलं जे आरक्षण पद्धती आपण निश्चित केलेली आहे आणि सर्व ग्रामपंचायतच्या सहाय्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण ही ग्रामसभा आयोजित केलेली होती आणि त्यानुसार आपण आता पुढील कारवाईसाठी हे आपलं आरक्षण वर पाठवणार आहे आणि 19 तारखेला आपण गावामध्ये प्रसिद्धी करणार आहे ही यादी। तुम्हाला काही पद्धती घ्यायच्या असल्या 19 तारीख ते 25 तारीख पर्यंत आपल्याला माननीय तहसीलदार कार्यालयामध्ये आपल्याला हरकतीसाठी ग्रामपंचायत कक्ष निर्माण करून दिलेला आहे, तिथे आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे। त्यानंतर आपल्याला फायनल जे 10/7/2026 ला आरक्षणाचे जे मुख्य यादी 10 तारखेला आपल्या ग्रामपंचायतला लागेल आणि त्यानुसार आपल्या निवडणुकीचे पुढचं मार्गदर्शन होईल। सर, आज चोपडा तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीचं प्रभागात आरक्षण सोडत काढण्यात येत आहे, त्यासाठी कसे नियोजन करण्यात आलेलं आहे? माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दिनांक 8 जून रोजी ग्रामपंचायत आरक्षण सोडतीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्याच्या सूचना होत्या। त्या अनुषंगाने आज दिनांक 12 जून रोजी तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीचे 179 प्रभाग व 482 सदस्यपदाच्या जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येत आहे। या सोडतीसाठी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून 28 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे व ग्रामस्तरावर देखील 52 अधिकारी त्यांना सहाय्यक म्हणून काम बघत आहे। या सोडतीनंतर नमुना ब प्रसिद्ध करण्यात येईल व दिनांक 19 ते 25 जून या कालावधीमध्ये आक्षेप माननीय विभागीय अधिकारी यांच्याकडे सुनावण्याआधी निश्चित केले जातील।